भीमाशंकर भारतातील 6व्या क्रमांकावर असलेलं हे ज्योतिर्लिंग अगदी घनदाट अरण्यामध्ये वेढलेले आहे। 1200 ते 14 वर्षापूर्वीचे हे मंदिर संपूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये कोरलेले आहे आणि या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीतील आहे। मंदिरामधील खांबांवर, मंदिरांवरील छतावर, संपूर्ण मंदिरावर सुंदर असे कोरीव नक्षीकाम केलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजाराम महाराज येथे दर्शनास येत असत याच्या नोंदीही येथे आहेत। नाना फडणवीसांनी या मंदिराचा शिखरासह जीर्णोद्धार केला होता इथे असे सांगण्यात येते। श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होते। सभा मंडपासमोर सुमारे 5 मन वजनाची ही लोखंडी घंटा आपल्याला दिसत आहे। ही घंटा चिमाजी आप्पा यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते। येथे शनी महाराजांची मूर्ती आहे। 1985 साली महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील हे घनदाट जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले। पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य अगदी कमालीचे असते, त्यामुळे इथे पर्यटकांची अगदी तुफान गर्दी असते। महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून मान मिळवलेला शेकरू म्हणजेच जायंट स्क्वेरल या अभयारण्याचं प्रमुख आकर्षण आहे। या अभयारण्यामध्ये खूप साऱ्या औषधी वनस्पती मिळतात, त्यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये बरेचसे दुकानदार आपल्याला या औषधी वनस्पती विकताना दिसतात। मंदिराच्या जवळच पश्चिमेला आपल्याला कोकण कड्याचं अगदी विहंगमय दृश्य पाहायला मिळते। मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर गुप्त भीमाशंकर हे ठिकाण आहे। हे भीमाशंकराचे मूळ स्थान मानले जाते। पावसाळ्यामध्ये तर येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी करतात। मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर हनुमान तळे म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे, जेथे हनुमंताचं मंदिर आहे आणि इथे माकडे भरपूर प्रमाणामध्ये आहेत। इथूनच वरती पायवाट जाते ती नागफणीला। ही पायवाट जंगलातून जाते आणि चढायला अतिशय किचकट आहे। नागफणी पॉइंट हा या अभयारण्यामधील सर्वात उंच ठिकाण आहे। या पॉइंटची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1230 मीटर आहे। कोकण परिसरामधील अगदी विहंगमय दृश्य आपल्याला येथे पाहावयास मिळते। कोकणातून हे शिखर अगदी नागाच्या फण्यासारखे दिसते, म्हणून याला नागफणी पॉइंट असे म्हटले जाते।